नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहा, आज एक बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागातली पदभरती आणलो आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तर चला स्टार्ट करू। सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कुटुंब कल्याण अंतर्गत जी पदभरती ही आहे, प्रसूतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत खालील पदे कंत्राटी भरण्याकरता माहितीपत्र मागवण्यात आलेलं आहे। तर पहा, यामध्ये सुरुवातीला वॅकन्सी आहे वैद्यकीय अधिकारी, ज्याला मेडिकल ऑफिसर म्हणतो। MBBS असणं गरजेचं आहे। त्यामध्ये 3 वर्षाचा अनुभव असणं प्राधान्य दिलं जाईल। 55,000 याच्यामध्ये मानधन असणार आहे आणि 3 याच्यामध्ये वॅकन्सी आहेत, म्हणजे पोस्ट आहेत। त्यानंतर पुढची पद आहे ते आहे विधी सल्लागार। ठीक आहे, तर विधी सल्लागारमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLB असणं गरजेचं आहे। त्यामध्ये कायद्यातील इतर काही त्यांचा अनुभव असला पाहिजे। किमान 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे। एक पद आहे आणि 40,000 याच्यामध्ये मानधन असणार आहे। संगणक चालक आहे, यामध्ये विद्यापीठातून पदवी प्राप्त असणं पाहिजे। टंकलेखन किमान 30 शब्द मराठीचे आणि 40 शब्द हे इंग्लिशचे प्रति मिनिट टाईप करता आले पाहिजे त्या व्यक्तीला, आणि मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान पण असणं गरजेचं आहे। 18,000 मानधन आहे। 2 पदं आहेत, 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे, किंवा मग प्राधान्य त्यांना देण्यात येईल। त्यानंतर आहे संगणक चालक। नंतर आहे शिपाई हे पद 10वी पासवर भरू शकता। मराठी भाषेचा त्यांना थोडं अनुभव असला पाहिजे, आणि 3 वर्षाचा अनुभव असेल तर त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल। 15,500 आणि एक याचं पद आहे। 15,500चं मानधन असणार आहे। यामध्ये ही लिंक दिलेली आहे, या लिंकवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला हे पूर्ण गुगल शीटवर माहिती भरायची आहे। पहा, फॉर्म कसा भरायचा आहे परत एकदा सांगतो। बृहन्मुंबई महानगरपालिका या वेबसाईटवर जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला हा PDF भेटेल, जी लिंक आहे PDF मध्ये। त्या लिंकवर जाऊन तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे। यामध्ये गुगल शीट म्हणलं जातं याला। यामध्ये तुमचं पूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा। ठीक आहे, तर सूचना काही महत्त्वाच्या आहेत। ह्या सूचना अशा प्रकारच्या आहेत। पहा, पदभरती पूर्णपणे कंत्राटी असणार आहे। TAD काही भेटणार नाही। 6 महिन्याकरता सुरुवातीला तुला पदभरती देण्यात येईल तुम्हाला। त्यानंतर परत आणखीन रिन्यू तुमच्या कामानुसार देण्यात येईल। ठीक आहे, तुमच्याकडे कोणते हक्क वगैरे बजावू शकत नाही। परमनंट वगैरे करा म्हणून तुम्हाला ठरलेलं मानधन भेटेल। त्यानंतर काही तुम्ही यामध्ये उशीर वगैरे झाला तर तुम्हाला फॉर्म भरण्याची वेळ निघून जाईल। ठीक आहे, तर ते महत्त्वाचं आहे। त्यानंतर पहा, यामध्ये तारीख कधी भरायची या ठिकाणी दिलेला आहे। संकेतस्थळावर दिलेला अर्ज नमुन्याचा सादर करण्याची वेळ अशा प्रकारे वैद्यकीय अधिकारी 10 तारखेपर्यंत भरायचा आहे। त्यामध्ये विधी सल्लागार पण 10 तारखेपर्यंत। त्यानंतर आहे संगणक चालक 10 आणि शिपाई 10। तर सगळे पद हे 1 ते 10 जुलैपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे। वेळ असणार आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत। त्यानंतर याच्यामध्ये तुमचा मुलाखतीचा वेळ पण यामध्येच दिलेला आहे। तुम्ही लगेच मुलाखत पण यामध्ये ची माहिती घेऊ शकता। यामध्ये वैद्यकीय अधिकारी जे आहेत 23 तारखेला 11 ते 1 पर्यंत तुमचा मुलाखत होणार आहे। त्यानंतर विधी सल्लागार 23 तारखेला 11 ते 1 होणार आहे, सेम आहे। त्यानंतर संगणक चालकची 23 तारखेला 2 ते 5 म्हणजे दुपारी होणार आहे संगणक चालकची। आणि शेवटचं आहे शिपाईची पण 23 तारखेला 2 ते 5 या ठिकाणी होणार आहे। ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे, सेम सगळ्याचा ॲड्रेस एकच आहे। विशेष अधिकारी आरोग्य खाते, F दक्षिण विभाग, 3रा मजला, रूम नंबर 46। सगळ्याचे हे इंटरव्ह्यू याच ठिकाणी होणार आहेत। ठीक आहे, आणखीन काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। पहा, विधी सल्लागारसाठी 45 वर्ष, संगणक चालकसाठी 38 वर्ष, शिपाईसाठी 38, आपलं वैद्यकीय अधिकारीसाठी 65 वर्ष आणि शिपाईसाठी 38 वर्ष। एवढ्या वयापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आणि हे आपलं DMAR नर्सिंग हे चॅनल आपलं लोगो आहे। अशा प्रकारचा आपला चॅनल आहे DMAR नर्सिंग। या चॅनलला तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, अशा प्रकारे तुम्हाला चॅनल भेटून जाईल। ठीक आहे, ज्यांना कोणाला शेअर करताल किंवा ज्यांना सांगताल अशा प्रकारे सांगा। @DMAR नर्सिंग म्हणून यूट्यूबला सर्च केल्यानंतर चॅनल येऊन जातं, आणि सर्व माहिती तुम्हाला तिथून अपडेट जे आहे ते भेटून जातात। चॅनल जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। असे अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।